आज या कपाळी लावलेल्या टिळ्यासाठी ना चिवनी काहीतरी वेगळंच केलं. काय केलं सांगते, पण त्याआधी ना ह्या दोनच साहित्यापासून खोबऱ्याच्या वड्या मी कशा बनवल्या ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. 2 वाट्या फुल खोवलेलं खोबरं घेऊन 1 वाटी साखर घेऊन थोडेसे 2 चमचे तुपामध्ये खोबरं थोडा वेळ परतून घ्यायचं. आता जास्त वेळ परतायची काहीच गरज नाही, त्यातच मग लगेच साखर घालून घ्यायची आहे आणि साखर वितळून घेऊन ना पूर्ण परत घट्ट होईपर्यंत तसंच परतत राहायचंय आणि पूर्ण असं मिश्रण घट झालं की असं चेक करून पाहायचं की आपली वडी होत आली आहे की नाही. असं स्टँड राहायला परत ना आपलं तर आपली वडी झाली आहे समजायचं आणि पटापट थापून घ्यायचं. ह्याच्यात वेलची पावडर मी विसरली होती, ती वेलची पावडर नंतर घातली. कम्प्लिटली ऑप्शनल आहेत वेलची पावडर आणि तूप, तुम्ही नाही घातलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. पटपट वड्या थापून घ्यायच्या आहेत आणि 10 ते 15 मिनिटात आणि कमीत कमी साहित्यात ह्या खोबऱ्याच्या बर्फ्या रेडी होतात. आज ना चिव पप्पांसोबत नेहमीप्रमाणे मंदिरला गेली आणि पप्पा जोपर्यंत पूजेचं साहित्य घेतात ना तोपर्यंत चिवनी आपल्या पर्समधले पैसे देऊन एक टिका लावून घेऊन आला होता आणि त्याला 500 रुपये दिले होते. आता ते तिला पाहुण्याने दिले होते, तसेच बॅगमध्ये होते आणि नेहमी ती तेच पाहते की आम्ही पैसे देतो आणि मग टिका लावून घेतो, तर तेच केलं. आता इथं ना पैसे मॅटर करतच नव्हते, पण तिनं न सांगता केलं होतं आणि असं काहीतरी चुकीचं होऊ नये हिच्यासोबत म्हणून थोडंसं ओरडावं लागतं, बस असंच काहीसं घडलं होतं. आणि आज ना एक पर्स कायचं पार्सल रिसीव्ह झालं होतं, जे डेली वेअर्स मी तिच्यासाठी मागवले होते चिवसाठी, तर तेच ट्राय करून पाहिले. आणि रात्री ना घरी काहीच भाज्या नव्हत्या म्हणून मी शेवभाजी केली, कारण शेवभाजी सगळ्यांच्याच आवडीची आणि पटकन होऊन जाते. आणि आता मम्मी एक ग्लास पाणी मागितली तरी न देणारी चिवना पप्पांसाठी तेवढं सगळं काही ऐकते. आज तिला पप्पांसाठी सर्व करायचं होतं, सर्व केलं. जेवण वगैरे झाल्यानंतर मला डोश्याची तयारी करायची होती. डाळ आणि तांदूळ तर भिजत घातले होते, त्याच्यासोबत मग अजून एक पदार्थ घालते कारण लवकर. आता मी काय घालते ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगते. तोपर्यंत बाय बाय.